नमस्कार मैत्रिणींनो, मी आज पहिल्यांदा 500 पानाचा तांबूल बनवलेला आहे आणि ते कसं केलं आहे यासोबतचा व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्या अगोदर सगळ्यात अगोदर मार्केटमधून मी ना ही ताजी मोठी मोठी पानं घेऊन आले. जिथून घेतली ना तिथेच मी त्यांच्याकडून ते कट करून घेतले. कट केल्यामुळे काय होतं, आपला जो वेळ आहे तो वाचतो आणि हे तांबूल चे जे पानं आहेत ना ते निवडताना आपल्याला मोठे निवडायचे आहेत आणि मोठे निवडल्यामुळे ना त्याचा जो फ्लेवर असतो तो खूप छान येतो. आता मी ही जी पानं निवडलेली आहे ती निवडलेली आहे फाफडा पान. आपल्याला तांबूल बनवण्यासाठी फाफडा पानच आपल्याला घ्यायचं आहे. फाफडा पान हे जे मोठं असतं आणि आकाराने आणि खायलाही छान लागतं. घरी आणल्यानंतर ना सगळे पानं जे आहे व्यवस्थित धुवून घेतली. एकूण एक पान जर तुम्ही धुतलात ना त्याच्यावरचं पूर्ण घाण जी आहे, धूळ आहे, बारीक जम्स असतात ते निघून जातात. आणि हे संपूर्ण जे पानं आहे ना आपल्याला स्वच्छ कोरड्या कपड्यावर, कॉटनच्या कपड्यावर सुकू द्यायचे, जेणेकरून त्याच्यामधलं सगळं मॉइश्चरायझर जे आहे ते निघून जातं. त्याने काय होतं, आपलं जे तांबूल आहे ना जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. आता हे जे तांबूल आहे ना तुम्ही महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्तही दिवस तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. ते कसं काय, त्याच्यासाठी छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. आता हे जे पान आहे ना हे फाफडा पान आहे. आकाराने मोठं असतं आणि नरम असतं, त्याच्यामुळे खायला ते खूप छान लागतं. तोंडात टाकल्यानंतर त्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप सॉफ्ट असतो, त्याच्यामुळे चवीला उत्तम लागतं. आता हे संपूर्ण जे पान आहे मी स्वच्छ धुवून घेतले आहे. कॉटनच्या कपड्यावर थोड्या वेळ पाणी निथरू दिलेलं आहे. पाणी निथरल्यानंतर आपल्याला संपूर्ण जे पानं आहेत ना कोरडे करून घ्यायचे, जेणेकरून ते ओले राहणार नाही, त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही. ते जास्त दिवस टिकण्यासाठी आपलं जे तांबूल आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी ते मदत करतं. आता एकूण एक पान मी इथे कोरडं करून घेतलं आहे. आता वेळ तर भरपूर लागणार आहे मला करायला, पण आपल्याला हे जे पानांचं तांबूल आहे ना खाण्यासाठी उत्तम लागतं आणि ते आरोग्यासाठीही तेवढंच चांगलं असतं. कारण आता लवकरच श्रावण चालू होणार आहे आणि श्रावणामध्ये ना भरपूर सण समारंभ हे असतातच. आता लवकरच गौरी गणपती येणार आहे, मंगळागौर येणार आहे, लग्न समारंभ असतात आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी हे जे तांबूल आहे ना खूप विचारपूर्वक करून ठेवलेलं आहे आणि त्यासाठीच मी आणि त्याचे फायदे पण तेवढेच आहे. आणि आपल्याकडे ना जेवणानंतर तांबूल देण्याची एक प्रथा आहे. तीच प्रथा मी तुमच्यासोबत आज शेअर करते. आता हे संपूर्ण जे पानं आहेत ना आपण कोरडे करून घेतले आणि कोरडे करताना ना त्याच्यामध्ये काही राहिलेल्या दांड्या ज्या आहेत त्या काढून टाकायच्या, जेणेकरून त्या मिक्सरमध्ये अडणार नाहीत आणि खाताना पण त्या लागणार नाही. आता संपूर्ण ज्या दांड्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत, स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आणि बारीक बारीक कट करून घेतले आहे. कट करून घेतल्यानंतर ना ते सुद्धा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता लग्न समारंभाच्या वेळेस आपण जेवणानंतर तांबूल देण्याची आपल्याकडे एक प्रथा आहे. ती प्रथा नसून एक परंपरा आहे आणि परंपरासोबतच ते आपल्या पूर्वजांनी आरोग्याचं गुपित म्हणून जेवल्यानंतर देण्याचं एक भलं मोठं गुपित त्याच्यामध्ये सामील झालेलं आहे. ते म्हणजे काय होतं, आपण जेवण पोट भरून करतो त्यावेळेस ते रोजच्या जेवणापेक्षा हेवी असतं आणि ते खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते, पचनक्रिया जरा त्रास देते. त्याच्यामुळे काय होतं, आपण तांबूल जर एक चमचा खाल्लं ना त्याच्यामुळे आपली पचनशक्ती जी आहे ती सुधारते, तोंडात लाळ तयार होते आणि आपल्या तोंडाचा दुर्गंधही येत नाही आणि आपल्या तोंडातील जे जंतू आहेत ते सुद्धा मरतात आणि अशामुळे ना आपलं पचनक्रिया जी आहे ते एकदम छान असतं. जेव्हा मिक्सरमधून काढलं ना त्यावेळेस त्याचा खूप छान असा रंग आणि वास येत होता आणि माझा हाताला कलरही लागलेला आहे. पाण्याच्या पानामध्ये भरपूर असं कॅल्शियम असते, वेगळं सांगायची गरजच नाही. फायदा आहेच. आणि त्याच्यासाठी मी तांबूल करण्यासाठी काय काय साहित्य वापरले ते सोबत तुमच्यासोबत शेअर करते. इथे घेतली खजूर, गुलकंद, ज्येष्ठमध पावडर, चेरी, चिकने सुपारीचा खीस, धना पावडर, लवंग, वेलची साधारणतः मी 9-10 घेतलेले आहेत. नंतर गोड सुपारी, अस्मतारा, ज्येष्ठमध, नंतर हे आहे काच, चुना आणि चमणबार. ही आहे दिलखुश चटणी जे की खूप छान असा पानांचा एक खूप छान असा फ्लेवर देते. नंतर भाजलेली शोप, खडीसाखर, गोड शोप घेतलेली आहे, धणा पावडर घेतलेली आहे. हे संपूर्ण साहित्य आपल्याला लागणार आहे आणि मिक्सरमधून काढलेला हा जो पानांचा कूट आहे त्याच्यामध्येच मी कच्ची शोप टाकलेली आहे. हे संपूर्ण जे आहे ना आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे आणि आपल्या ह्या ज्या कोरड्या जे पदार्थ आहे हे सुद्धा मी मिक्सरमधून काढणार आहे, जेणेकरून याची पावडर फ्लेम तयार होईल आणि पावडर झाल्यामुळे ना आपण हे सहज मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता संपूर्ण हे जे आहे ना मी बारीक करून घेतलेलं आहे आणि बारीक केल्यामुळे काय होतं, ते तोंडात येताना खूप छान लागतं आणि सगळ्या गोष्टींचा वेगवेगळी चव असते आणि ती सगळी चव आहे ना एकाच वेळेस त्याचा जो स्वाद आहे तो दुपटीने वाढतो. इथे मी घेतले आहे खोबरा खीस, चिकनी सुपारीचा खीस, नंतर खडीसाखर, भाजलेली शोप आणि धना पावडर. हे सगळं मी बारीक करून घेणार आहे आणि आपल्याला हे जास्त बारीक करायचं नाही, प्लस मोडवर फिरवायचं आहे, जेणेकरून ते तोंडात आल्यानंतर खूप छान लागतं. संपूर्ण जेव्हा बारीक झाल्यानंतर ना आपल्याला सगळ्या ज्या पावडर्स आहे त्या पुन्हा एकदा बारीक करायच्या आहे आणि बारीक केल्यामुळे ना प्रत्येकीचा जो स्वाद असतो तो वेगवेगळा असतो आणि सगळे एकत्र जिन्नस जेव्हा बारीक होऊन त्याच्यामध्ये येतात ना त्याचा वेगळा फ्लेवर जो आहे तो तयार होतो. आता मी घेतलेली आहे वेलची, लवंग. आता हे 500 पानांचं तांबूल आहे आणि 500 पानांचं जे तांबूल आहे मी पहिल्यांदा करते, पण त्याच्यामध्ये ॲड करताना आपल्याला साधारणतः 10 ते 12 वेलची, 10 ते 12 लवंग मी इथे ॲड केलेलं आहे. चेरी घेतलेली आहे,
ओली खारीक घेतलेली आहे, नंतर ज्येष्ठमध पावडर घेतला आहे. ज्येष्ठमध पावडरमुळे काय होतं, आपली पचनक्रिया चांगली होते. आणि इथे ना मी हे सगळं संपूर्ण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. ते आता या सगळ्या पावडर ज्या आहेत आपल्याला बारीक करून घेतल्यानंतर ना एकत्र करायचे आहेत. हे घेतलेलं आहे आसमंतारा, अगदी थोडासा घेतला आहे, 2 गव्हाचे दाणे. हा आहे चमनबार, तो पण थोडासा घेतलेला आहे, अर्धा चमचा. हे आहे काद, तो पण घेतलेला आहे मी अर्धा चमचा. आणि हा आहे चुना, जो की मी अगदी 2 शेंगदाणे एवढा घेतलेला आहे. याचं जर प्रमाण जास्त झालं तर आपल्या तांबूलची चव जी आहे ते बदलू शकते. आणि मी इथे पुन्हा घेतलेला आहे ज्येष्ठमध पावडर. याने काय होतं, याने आपल्या पदार्थाची जी चव आहे ना ती दुपटीने वाढते. आणि याच्यात सगळं जे साहित्य आहे ना, चमनबार वगैरे, हे सगळं आपल्याला कमी प्रमाणात टाकायचं आहे. तुम्ही जरी साधारणतः 25 पानाचं जरी तुम्ही तांबूल बनवत असाल ना, तर अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, जेणेकरून याची चव जी आहे ती स्ट्रॉंग होणार नाही, ते कमी प्रमाणात आणि उत्तम लागेल. आणि खाताना ना एकदम छान असा फ्लेवर आला पाहिजे, म्हणून आपल्याला ना अगदी प्रमाणातच हे टाकायचं आहे. आता संपूर्ण जे आहे ना मी पुन्हा मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे सगळं मिक्स केल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडासा गोडपणा येण्यासाठी मी टाकलेला आहे गुलकंद. गुलकंदमुळे काय होतं, चव जी आहे ना अप्रतिम लागते. आणि गुलकंद हे टाकणं खूपच याच्यामध्ये फायद्याचं आहे, कारण की लहान मुलं हे खूप आवडीने खातात आणि गोड असल्यामुळे ना आपल्यालाही ते खूप छान वाटतं. आता गुलकंद टाकल्यामुळे मी संपूर्ण जे आहे ना आता मिक्सरमधून काढून घेणार आहे, कारण ते संपूर्ण जे मिक्सरमधून आपण एकजीव बारीक केल्यानंतर ना ते एकजीव होतं. आणि त्याचा जो अरोमा जो असतो खाल्ल्यानंतर ना, त्याचा खूप छान असा फ्लेवर जो आहे प्रत्येक वस्तूचा त्याच्यामध्ये लागत असतो. आणि चव जी आहे ना दुपटीने वाढते. ह्या प्रत्येक वस्तू ना त्याचं काम करत असतात. आता आपल्याला याच्यामध्ये लहान मुलांसाठी आणि थोडं डेकोरेशनसाठी आपल्याला टाकायचं आहे गोड शोप. आणि ही आहे सगळ्यांच्या आवडीची चेरी, जे की त्याने दुपटीने त्याची चव वाढते. आणि ही आहे आपल्या तांबूलचं सगळ्यात महत्त्वाचं इंग्रेडियंट्स, म्हणजे ती आहे चटणी. या चटणीमुळे ना, ही चटणी ना आपल्या पानांची तांबूलची ना शान आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप छान असा फ्लेवर लागतो. त्यामुळे ना खूप फ्रेश वाटतं. आणि त्याच्यामध्ये टाकले मी पुन्हा एकदा ज्येष्ठमध पावडर, जेणेकरून येण्याचा जो स्वाद आहे तो दुपटीने वाढतो. आणि हे जे तांबूल मी पहिल्यांदा बनवलेलं आहे ना, याचे फायदे खूपच प्रमाणात आहेत. आणि तांबूल खाण्याचे फायदे तर आहेच, कारण की पूर्वजांनी आपल्याला ही एक सवय लावून दिलेली आहे. आणि ती सवय आपल्यासाठी जपणं महत्त्वाचे आहे. जेवढं आपण आपल्या आरोग्यासाठी प्रत्येक गोष्ट करतो ना, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांबूल खाण्याचे पण तेवढेच जास्त फायदे आहेत. तांबूल म्हणजे नुसतं पान सुपारी नसते, तर त्यामागे एक सांस्कृतिक मान सन्मानाची परंपरा आहे. आणि हे आपल्यासाठी जपणं तेवढंच महत्त्वाचे आहे. मी पहिल्यांदा हा 500 पानाचा तांबूल बनवलेला आहे. तुम्हाला हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. 500 पानाचा तांबूल बनवण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडिओमध्ये मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.